आत्तापर्यंत मी ज्या भूमिका केल्या त्यामध्ये बऱ्याच वेळा मला निगेटिव्ह भूमिका माझ्या चेहऱ्याकडे बघून काय येतात मला माहिती नाही, पण मला निगेटिव्ह भूमिका बऱ्याच वेळा विचारतात. मी मंगलासारखी कधी वागले नाही. उलट आई मला माझ्याकडे तीच तक्रार करते की तू माहेरीच येत नाहीस किंवा तू फोनही खूप कमी करतेस. माझ्या आयुष्यातला जो निवास आहे तुषार तो माझ्यासाठी परिपूर्ण असा नवरा आहे. तो माझा मित्र आहे, तो माझा बाबा आहे, तो माझ्या बाळाचा बाबा आहे, तो माझा प्रियकर आहे. अर्थात आमचं लव्ह मॅरेज आहे त्यामुळे, आणि तो अतिशय उत्तम नवरा आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. लक्ष्मी निवास ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि मालिकेत थोडासा ट्विस्ट आणणारी अशी मंगला माझ्यासोबत आहे. कशी आहे? मी खूप मस्त मजेत आहे आणि मजा येते काम करताना. येस, पण आता कॅरेक्टर विचारण्यापेक्षा मी पहिले हेच विचारेल की आम्ही सोशल मीडियावर प्रोमो पाहिला आणि आम्हाला असं वाटलं की ताई आता नेगेटिव्ह भूमिका करते की काय. ॲक्च्युली आत्तापर्यंत ज्या भूमिका केल्या त्याला थोडासा मसाला असायचाच, तसा ह्याही मंगला नावाचं मी कॅरेक्टर करते आहे लक्ष्मी निवासमध्ये. यालाही थोडासा तडका आहे, नो डाऊट, परंतु मंगला कुठेही निगेटिव्ह नाही आहे. म्हणजे आत्तापर्यंत मी ज्या भूमिका केल्या त्यामध्ये बऱ्याच वेळा मला निगेटिव्ह भूमिका माझ्या चेहऱ्याकडे बघून काय येतात मला माहिती नाही, पण मला निगेटिव्ह भूमिका बऱ्याच वेळा विचारतात. सो हा जो रोल आहे ना याच्यामध्ये ती थोडीशी हक्क गाजवणारी आहे. सो ती निगेटिव्ह नाही आहे, ती प्रेमळही तितकीच आहे. तिचं तिच्या बहिणीवर, आईवडिलांवर, घरातल्या सगळ्यांवर प्रेम आहे, पण कुठेतरी आपली इच्छा पूर्ण करून घेणारी अशी मंगला आहे. पण मी प्रोमोमध्ये पाहिलंय की मंगलाला घरातल्या खूप गोष्टी किंवा आईकडनं खूप काही मागून घरी न्यायचं असतं. याचं कारण असं आहे की ॲक्च्युली माझं लग्न या घरात लवकर लावून दिलं आहे माझ्या आईने, कारण 3 मुली आहेत, 2 मुलगी. माझा जुळा भाऊ जो आहे निखिल करतोय ते म्हणजे संतोष, आम्ही दोघं जुळे असल्या कारणाने मोठी मी. मग माझं एकदा लग्न लावून दिलं की राहता राहिल्या 2 मुली, बाकीचे तर सुना आलेल्याच आहेत. सो त्या दोघींची जबाबदारी पण पूर्ण करायची तिला, म्हणून तिने मला ऑलरेडी लग्न करून दिलंय. पण त्यामुळे कुठेतरी माझ्या मनात असं काहीतरी आहे की मला फार लवकर तू लग्न करून दिलंस आणि त्यामुळे हे सगळे घरचा खूप आनंद घेत आहेत आणि मी मात्र या सगळ्या फॅमिलीपासून कुठेतरी दूर दुसरीकडे आहे. त्यामुळे माझा हक्क मी सोडत नाहीये आणि मला माझ्या घरात प्रत्येक वेळेला आल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे म्हणून मिरवणारी मुलगी आहे ती. आणि ती आपला हक्क गाजवून आपलं प्रेम व्यक्तही करते आणि त्यांच्याकडनं प्रेम जबरदस्ती घेते पण, अशी ती मुलगी आहे. खऱ्या आयुष्यात असं होतं की माहेरी गेल्यावर असं सगळं घेऊनच यायचं असतं? ॲक्च्युली मी सांगू, म्हणजे आत्ताच मध्ये मी एक पोस्ट टाकली होती. मी 21 वर्षानंतर माझ्या माहेरी गेले होते. अशी बेसिकली माझ्या आईची एक छोटीशी प्रेमळ तक्रार आहे माझ्याकडनं, त्याबद्दल मी तिला मनापासून सॉरी म्हणते. म्हणजे आज जेव्हा हे चालू होतं तेव्हा मला असं तेच आतून वाटत होतं की खरंच मुलगी लग्न होऊन जाते आणि त्याच्यानंतर माहेरच्यांचे संबंध थोडे कमी होतात. म्हणजे काही मुली आजकाल खूप आई करतात, मला मात्र अशी कधी सवय नव्हती. बेसिकली काय झालं की माझं लग्न खूप लवकर झालं, 22व्या वर्षी माझं लग्न झालं आणि त्यामुळे खूप लवकर मी माहेर सोडलं. पण असं कधीच झालं नाही, मी मंगलासारखी कधी वागले नाही. उलट आई मला माझ्याकडे तीच तक्रार करते की तू माहेरीच येत नाहीस किंवा तू फोनही खूप कमी करतेस. याच्या मागे कारण मुद्दामून करणं असं नसतं. बेसिकली जबाबदाऱ्या ही पडत गेल्या, लग्न झालं, लग्नानंतर मी आणि माझा नवरा आम्ही दोघं वेगळे राहत होतो. सासू सासऱ्यांची तशी इच्छा होती की तुमचं आणि आमचं हे जे आपलं फील्ड आहे एकत्र जुळून येणार नाही कधी, त्याच्यामुळे तुम्ही आपलं वेगळं राहा आणि तुमचं ते, कारण त्या शिक्षिका आणि सगळंच, त्याच्यामुळे त्या काट्यावर चालणाऱ्या आणि आमच्या या फील्डला काटाच नसतो, म्हणजे येणं जाणं हे काही नसतंच आमचं वेळेवर. त्यामुळे अर्थात त्यांनी आम्हाला तसं सांगितलं, त्यामुळे आम्ही थोडे वेगळेच राहिलो पहिल्या दिवसापासूनच. त्यामुळे जबाबदाऱ्या खूप पडल्या आणि आईला लहानपणापासून बघते की सगळं घरातलं ती करायची आणि माझं शिक्षण व्हावं किंवा काही, याच्यामुळे शक्यतो मला लागणार नाही याची ती काळजी घ्यायची. त्यामुळे ना पण एक मात्र मी तिला थँक्यू म्हणेन माझ्या आईला
की आईनी मला त्यावेळेला, आईला काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स आले, त्याच्याने जे मी संसाराबद्दल शिकले, तिच्याकडनं ज्या गोष्टी मी घेतल्या त्या माझ्यात उतरल्या आहेत. म्हणजे मी जी इन जनरल कॅरेक्टर्समध्ये वागते तशी नाही वागत घरामध्ये. खूप माझं तिच्याशी खूप जवळचं नातं आहे. माझ्या या क्षेत्रात येण्यासाठी पण तिचा मला खूप सपोर्ट होता. इवन मी डान्स शिकले, कथ्थक शिकले, तेव्हाही ती माझ्याबरोबर असायची. 10वीपर्यंत ती शाळेला यायची माझ्याबरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे, तिच्याकडनं स्वयंपाक, उत्तम स्वयंपाक करणं मी शिकले. आणि त्याच्यामुळे माझ्या माहेरी सगळं तिच्यासारखं जुळवून आणणं, सासरी, हे मला जमत होतं. आणि मी माझ्या नवऱ्याबरोबरही ते पुढे करायचं ठरवलं. आणि माझी आई पण सारखी माहेर 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 करायची नाही, हे मी पाहिलं होतं. म्हणून असेल कदाचित माझं माहेरी जाणं जरा कमीच झालं. पण 21 वर्षांनी माहेरी गेल्यावर किती आनंद झालाय तो. ॲक्च्युली सांगू, माहेरी गेल्यावर आनंद तर झालाच अर्थात. आणि उलट आनंदपेक्षा ना मला तिचं काम कमी व्हावं, किंवा घरी गेल्यानंतर ना ती तर इतकी वर्ष करते. आज माझ्या आईचं वय आहे 77. सो एवढी वर्ष तिला मी काम करताना बघतीये, स्वयंपाक करताना बघतीये, वेळ पडली तर कपडे धुताना, भांडी घासताना सगळं पाहिलंय मी. मध्यमवर्गीय कुटुंबातनं मी आलेली आहे. सो तिकडे गेले की मी तिकडेही जाऊन हे सगळं करते, अजूनही करते, की माझी एवढीच इच्छा असते की तिचं काम कमी व्हावं, की एवढी वर्ष तिने केलंय बस. बाकी त्यामुळे आनंद हा होता की तिच्या मनाप्रमाणे मी तिला जगायला मदत करते. म्हणजे ती ना माझ्यात तिचं लहानपण बघते, कारण तिचं 18व्या वर्षी लग्न झालं होतं. त्यामुळे तिच्या ज्या अतृप्त इच्छा होत्या, म्हणजे डान्स तिला शिकायचा होता, तिला गाण्याची आवड होती, तिला या क्षेत्रामध्ये आवड होती, स्टेजवर तिला दिसायची आवड होती, जे सगळं कदाचित तिचं स्वप्न मी पूर्ण केलं असं मला वाटतं. त्याच्यामुळे ना त्याच्यात तिचा खूप आनंद आहे. आणि म्हणून ना आणि तिची खूप इच्छा होती की मी ड्रेस घालावा. मी म्हणजे तिने, जे तिच्याच्याने कधी झालंच नाही, जे मी तिच्यात ते परिवर्तन घडवून आणलं. आणि थोडं वयोपरत्वे, तिला डायबिटीस झाला, मग ते साडी पायात येणं वगैरे असं वृद्धांचं होतं. सो आईचं पण तसं व्हायला लागलं. म्हणून मग मी तिला ड्रेसमध्ये आणली आणि या सगळ्या गोष्टी तिच्या मनाप्रमाणे घडत गेल्या. त्यामुळे मला आनंद हा असतो की तिला जे हवं ते मला देता येतं. ती म्हणाली ती बोट ठेवेल ती गोष्ट मला तिच्यासाठी उभी करायला आवडते आणि अजूनही मी ते करत असते. किती छान. पण लक्ष्मी निवास हे एक स्वप्नपूर्ती आहे, तर तुमचं आणि तुषार सरांचं काय असं स्वप्न आहे जे आता पूर्ण करायचं? माझं निवास पूर्ण झालंय आणि माझ्या आयुष्यातला जो निवास आहे तुषार तो माझ्यासाठी परिपूर्ण असा नवरा आहे. तो माझा मित्र आहे, तो माझा बाबा आहे, तो माझ्या बाळाचा बाबा आहे, तो माझा प्रियकर आहे. अर्थात आमचं लव्ह मॅरेज आहे त्यामुळे. आणि तो अतिशय उत्तम नवरा आहे. म्हणजे घरी आल्यानंतर हातात, कधी कधी मी खूप दमून आल्यानंतर हातात जेवण देण्यापासनं, प्रेमाने कधीतरी मी दमले असेन, थकले असेन, मला बरं नसेल तर माझे पाय पण त्याने दाबलेले आहेत. आणि म्हणजे इतका माझा प्रत्यक्ष जीवनातला निवास माझा खूपच, माझ्या मनात त्याचा निवास आहे असं मी म्हणेन. आणि आमच्या लक्ष्मी निवास म्हणून आमचं जे जोडपं आहे, तो मला नेहमीच म्हणतो तू माझ्या संसारातली लक्ष्मी आहेस, तू लग्न करून आल्यापासनं खूप छान झालं. त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने लक्ष्मी निवास आहोत. आणि आमचं निवासाचं स्वप्न जे होतं ते आम्ही पूर्ण केलं, स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केलं. म्हणजे अगदी लोन काढायला लागलं त्यासाठी, किंवा बऱ्याच वरखाली झालं आमच्या आयुष्यामध्ये, अप डाऊन्स आले, पण ते आम्ही दोघांनी मिळून पूर्ण केले आणि आमचं लक्ष्मी निवास पूर्ण केलं. पण आता कोणतं एक स्वप्न आहे जे पूर्ण करायचं तुम्हाला? बेसिकली बऱ्याच दिवसांपूर्वी मिसळ आम्ही काढली होती, पण काही प्रॉब्लेम्स झाले. आणि म्हणजे मी असं सांगू नाही शकणार, पण अनेक गोष्टींचा थोडासा प्रॉब्लेम झाला त्याच्यामध्ये. तर ते थोडंसं आम्ही थोडे दिवस थांबवले. तर ते मला परत, त्याचं स्वप्न आहे ते, त्यामुळे मला तुषारच्या प्रत्येक स्वप्नात त्याला मदत करायला आवडते. म्हणून ते एक पूर्ण करायचं आहे, परत चालू करायचं आहे ते. आणि असं म्हणाल तर स्वप्न खूप आहेत. त्याचं स्वप्न हे माझं स्वप्न आहे खरं सांगायचं तर. त्याला शेतीमध्ये आवड आहे. सो एक स्वतःचं शेत असावं. आणि गावाकडे घर आहे, पण
स्वतःचं ज्याच्यावर नाव असेल, स्वाती तुषार असं एक स्वतःचं, म्हणजे आत्ताचं आहे ते आमचंच आहे, पण एक गावातलं शेतातलं घर स्वतःचं, हे त्याचं स्वप्न आहे. ते आम्हाला दोघांना मिळून पूर्ण करायचं. पण मुलाची काही प्रतिक्रिया होती की आई आता परत टीव्हीवर दिसणार आहे? त्याचं कधीच बिचारायचं काही म्हणणं नसतं. मी जितकी बडबडी आहे तितका तो नाही आहे. तो खूप शांत आहे. तो कदाचित तुषारवर गेलाय आणि त्याचं काहीच असं हे नाही आहे. त्याचा उलट सपोर्ट असतो. आम्ही दोघं जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मी सेटवरनं त्याचा अभ्यास घेत असते ऑनलाईन, जसं कोरोनामध्ये चालू होतं ना तसं. त्यामुळे आम्ही एकमेकांचं, म्हणजे तो मला खूप सपोर्टिव्ह आहे. तो अभ्यासही करून ठेवतो वगैरे, त्यामुळे त्याचा मला त्रास काही नाही आहे. त्याचा आता तो बऱ्यापैकी मोठा झाला आहे, 10वं लागलं आहे त्याला वर्ष, आणि तो सगळं सांभाळून घेतो. पण आता मालिकेकडे येते, ताई असली तिथे रील्स धमाल असणारच. सेटवर किती मजा मस्ती. ॲक्च्युली खरं सांगू, आत्ता सुरुवात झालेली आहे. हे कुटुंब, म्हणजे आत्तापर्यंत प्रत्येक सिरियलमध्ये काम करत आले, प्रत्येक सिरियलमध्ये स्वतःची कुटुंब निर्माण करत गेले. माझी स्वतःची जागा त्या प्रत्येक कुटुंबात होती. या कुटुंबात पण आत्ता सुरुवात झालेली आहे. सगळी जी नवीन मुलं आहेत, नवीन असं मी म्हणणार नाही, ते पण कुठे कुठे काम करून आलेत, पण आम्ही नव्याने भेटतोय आणि एकमेकांशी नव्याने जुळवून घेतोय आणि आमची खूप अशी छान आता गट्टी जमू लागली आहे. शूटिंगचे फार कमी दिवस लागत आहेत. जेव्हा लागायला सुरुवात होईल तेव्हा ती रोजच्या रील्स आणि हळूहळू चालू होईल. त्यातली एक रील तर आम्ही लगेच पोस्ट केली सुद्धा. तर हळूहळू आता त्याच्याकडे आम्ही येऊच आणि हळूहळू आमचं आता ते जमायला लागेलच. ओके, आता खूप जण थांबलेत, सो आपण इथेच थांबूया. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगते? प्रेक्षकांना मी सांगेन, 23 तारखेपासून लक्ष्मी निवास चालू होती आहे आणि माझ्या आईवडिलांचं स्वप्न जे आहे ते भावनाचं लग्न किंवा लक्ष्मी निवास पूर्ण होणं, हे लवकरच पूर्ण होईल असं मला वाटतं. पण त्यामध्ये जे अप अँड डाऊन्स जसे प्रत्येकाच्या जीवनात येतात ते येत राहणार आहेत. पण जे काही घडेल ते तुम्ही आनंदाने बघा आणि एन्जॉय करा. ही अतिशय गोड मालिका आहे. अनेक जण ह्या सिरियलमध्ये कलाकार आहेत की सगळ्यात मल्टीस्टार असलेली ही सिरियल आहे. हे खूप ड्रीम आहे असं मला वाटतं झी मराठीचं, आणि ह्या ड्रीमचा एक मी छोटासा भाग आहे, याचाही मला आनंद आहे. आणि ही 1 तासाची मालिका आहे आणि ही 8 वाजता लागणार आहे 23 तारखेपासून. आणि ही 1 तासाची मालिका म्हणजे आमचं अख्खं कुटुंब तुम्हाला दिसणार आहे. सो तुम्ही प्लीज एकत्र एन्जॉय करा आणि आम्हाला पर्सनली आणि आमच्या ग्रुप, आमच्या आयडीजवरनं आम्हाला नक्की कळवा तुम्हाला कसं वाटतंय आमचं कॅरेक्टर. आणि तुम्ही इतर ठिकाणी मला जसं मला प्रेम दिलं वेगवेगळ्या कॅरेक्टर्समधनं, तसं मंगलालाही द्या आणि माझ्यासाठी खरंच खूप प्रेम पाठवा. आम्ही खरंच उत्सुक आहोत मंगलाला पाहण्यासाठी. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.